हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 80. मला नकोय तुझी सॉरी. तू आणि तुझा मोठा भाऊ, तुम्ही दोघेही माझ्यापासून लांब राहा. खूप त्रास दिलाय तुम्ही लोकांनी मला. युग मोठे मोठे श्वास घेतच म्हणाला. शिवांश पुढे काही बोलायला जाणार तोच शिवांश. डॉक्टर विकल्पचा आवाज त्या ठिकाणी घुमला. युगला घायाळ झालेलं बघून तो पळतच त्याच्या जवळ आला. आता पुढे. रागातच त्याने शिवांशची कॉलर पकडत त्याला युगपासून लांब केलं. वेडा झालायस का? जीव कसला घेतोस तू त्याचा? डॉक्टर विकल्प मोठ्याने शिवांशवर ओरडला. शिवांश शांत बसून होता. समीर आणि क्रिश सोबत पळतच येणाऱ्या अविराकडे तो एकटक बघत होता. सोलमेट! युगला जमिनीवर घायाळ अवस्थेत बघून अविरा किंचाळली. पळतच ती त्याच्या जवळ आली. काय झालंय तुम्हाला? प्रेमाने युगच्या गालावरून हात फिरवतच तिने त्याला विचारलं. तेव्हा ओठांवर हसू आणत युगने होणाऱ्या वेदना तिच्यापासून लपवल्या. तुला न्यायला येणार होतो मी. मोठमोठ्याने श्वास घेतच युग म्हणाला. तुम्ही काही बोलू नका, तुम्हाला त्रास होतोय. तर्जनीने तिने युगचे ओठ बंद केले. युग ब्रो, काय झालंय तुला? शिवने त्रास दिला का तुला? क्रिशने त्याच्या बाजूला बसतच विचारलं. क्रिशने शिवांशचं नाव काढताच अविरा रागाने खवळली. युगच्या बाजूला बसलेली अविरा उठली आणि शिवांश समोर जाऊन उभी राहिली. अविराच्या चेहऱ्यावर असणारा आपल्या परतीचा राग शिवांश बघतच राहिला. अंगदचे शब्द त्याच्या कानाभोवती घुमू लागले होते. जो राग आणि द्वेष अविरा युगचा करते ना, त्यापेक्षा सुद्धा जास्त राग ती तुझा करे. अविराच्या नजरेत शिवांश स्वतःच्या प्रती तितका द्वेष बघत होता जितका अंगदने त्याला बोलून दाखवला होता. क्षणाचाही विलंब न करता अविराने शिवांशच्या गालावर हात उचलला. एकदाच हात उचलून तिचं समाधान झालं नाही. ती वारंवार त्याच्या गालावर हात उचलू लागली. अविराचा राग बघून डॉक्टर विकल्प तिच्यापासून 2 पावले लांबच उभा राहिला. का त्यांच्या जीवावर उठलायस तू? का त्यांना माझ्यापासून लांब करतोय? त्यांना काही झालं तर मी जिवंत नाही सोडणार तुला. जीव घेईन मी तुझा. तू खूप वाईट आहेस. माझ्या बाळाचा जीव घेतलास आणि आता माझ्या सोलमेटचा पण जीव घ्यायला निघालास. तुझ्यासारख्यावर कोणतीच मुलगी प्रेम नाही करू शकत, कारण तू प्रेम करण्याच्या लायकच नाहीयेस. शिवांशची कॉलर धरतच अविरा आक्रोश करू लागली. अवे, सोड त्यांना. आपल्याला मिस्टर सोलमेटला हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. समीर अविराला शिवांशपासून लांब करू लागला. अविराने रागातच शिवांशची कॉलर झटकली आणि पळतच ती युग जवळ आली. डॉक्टर विकल्प युगची जखम बघत होता. आतून खोल जखम झाली असणार, याला भरपूर दुखत पण असणार. नुकतंच ऑपरेशन झालंय आणि तिथेच त्यांनी क्रूरपणे मारलंय. खिशातून रुमाल काढत डॉक्टर विकल्पने युगच्या जखमेवर दाबला. मा! युग कळवळला. कसलं ऑपरेशन झालंय यांचं? अविराने डॉक्टर विकल्पला विचारलं. डॉक्टर विकल्प काही बोलणार तोच युगच्या रूमचा दरवाजा आतून जोर जोरात ठोठावण्याचा आवाज आला. शिव, दरवाजा उघड. आम्हाला माहितीये तू बाहेर आहेस. तू युगला आमच्यापासून नाही वाचवू शकत. आतून विक्रांतचा आवाज आला तसं सगळ्यांनी गंभीर होत शिवांशकडे पाहिलं. हे बघ शिव, तुझी आणि आमची काहीही दुश्मनी नाही. आम्ही तुला काहीही करणार नाही. तू युगला आमच्या जवळ सोड आणि जा इथून. उगाच दुश्मनी नको घेऊस. विक्रांत मागोमाग रियान सुद्धा आतून ओरडला. यावरून तर सगळ्यांची खात्री झाली होती की शिवांशने युगला काही नाही केलं. त्याने त्याला त्या दोघांपासून वाचवले. तू युग ब्रोला वाचवलंस? क्रिशने शिवांशला विचारलं. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा. शिवांश मान खाली घालूनच उत्तरला. एव्हाना पोलीस सुद्धा बंगल्यात शिरले. पोलिसांना कोणी बोलवलं?
क्रिशने घाबरतच विचारलं. मी घरून निघतानाच पोलिसांना फोन करून कळवलं होतं. मला वाटलं मी इथे पोहोचण्याआधी पोलीस पोहोचतील. पण नेहमीप्रमाणे सगळं काही घडल्यानंतर पोलिसांनी स्वतःची उपस्थिती दाखवलीय. डॉक्टर विकल्प नाराजी व्यक्त करतच म्हणाला. युगला स्वतःचा आधार देत त्याने त्याला उभं केलं. त्याला मदत म्हणून समीरने दोघांना मदत केली. आतमध्ये जे दोघं आहेत त्यांना पकडा. याच्यावर प्राणघातक हल्ला केलाय त्या दोघांनी. मला तरी या शिवांशवर सुद्धा डाऊट आहे. शिवांशकडे बघतच डॉक्टर विकल्प म्हणाला. यांना हॉस्पिटलमध्ये नेऊयात आधी. अविरा रडतच डॉक्टर विकल्पला म्हणाली. सध्या हा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. तुम्ही तुमच्यापैकी एकाला माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये पाठवून द्या, म्हणजे याच्यावर उपचार करू शकतो आम्ही. हा शुद्धीवर आल्यावर याच्यासोबत नक्की काय घडलं हे तो स्वतः सांगेल. डॉक्टर विकल्प कायदेशीर पद्धतीने पोलिसांसोबत बोलू लागला. पोलिसांनी शिवांशसहित युगच्या रूममध्ये कोंडून असणाऱ्या दोघांना स्वतःच्या ताब्यात घेतले. पोलिसांना बघून रियांश आणि विक्रांतची भीतीने तारांबळ उडाली. माझ्या भावाने वाचवलं युगब्रोला, प्लीज त्याला सोडा. क्रिश शिवांशला बिलगतच पोलिसांना विनवणी करत होता. पोलीस त्याला शिवांशपासून बाजूला करत होते. क्रिश तू बाजूला हो, त्यांना त्यांचं काम करू दे. शिवांश क्रिशला समजवतच म्हणाला. क्रिशने रडतच नाही म्हणून मान डोलवली. शिवांशला पोलीस पकडून नेत आहेत हे बघून क्रिशचे श्वास फुलू लागले. डोळे सुद्धा तो फिरवू लागला. क्रिश! समीर युगला सोडून क्रिश जवळ आला. युगने डॉक्टर विकल्पच्या खांद्यावर मान मागे टाकत क्रिशकडे वळून पाहिले. शिवने वाचवलंय मला, त्याला सोड. डॉक्टर विकल्पच्या कानात युग कुजबुजला आणि त्याने पूर्ण अंगच टाकलं. शरीरातून जाणवणाऱ्या असह्य होणाऱ्या वेदनेने युगची शुद्ध हरपून गेली होती. इन्स्पेक्टर त्याला सोडा, त्याने काही नाही केलंय असं हा पेशंट मला बोलला. डॉक्टर विकल्प म्हणाला. पोलिसांनी शिवांशला सोडून बाकी दोघांना ताब्यात घेतलं. डॉक्टर विकल्पने इतरांच्या मदतीने युगला उचलून स्वतःच्या गाडीत आणलं. हे डोळे का नाही उघडत आहेत? अविराने रडतच डॉक्टर विकल्पला विचारलं. त्याला काहीही झालेलं नाही, पेन थोडं जास्त होतंय म्हणून शुद्ध हरपलीये त्याची, डोंट वरी. अविराला धीर देतच डॉक्टर विकल्प म्हणाला. अविरा आणि डॉक्टर विकल्पचा अस्पष्टसा आवाज युगच्या कानी पडत होता. पण तो एका वेगळ्याच जगात हरवून चाललेला. अशा जगात ज्या जगात त्याची आई त्याला दिसत होती, जिला मिठी मारून तो रडत होता. जवळपास तास उलटून गेला असेल, पण युगने आईला मारलेली मिठी काही सोडली नव्हती. शेवटी न राहून त्याच्या आईनेच त्याला स्वतःपासून लांब केलं आणि एका बेडवर झोपवलं. त्याच्या अंगावरील कपडे ती बाजूला करू लागली. एका हातात कॉटन आणि एका हातात कैची पकडून ती त्याच्यासमोर उभी राहिली. मा! युगने तिचा हात पकडत तिला आवाज दिला. काहीही होणार नाही, खूप लागलंय ना तुला, मी बरं करतेय तुला, असं म्हणत त्याची आई त्याच्या जखमेवरून कापूस फिरवू लागली. स्वतःच्या मुलाला झालेली जखम बघून त्याच्या आईच्या डोळ्यात सुद्धा पाणी भरून आलं. तिच्या डोळ्यातून बाहेर पडणारे थेंब त्याच्या पोटावर पडत होते. खूपच त्रास दिला माझ्या युगीला. प्रेमाने युगच्या केसांवरून हात फिरवतच कापऱ्या सुरातच त्याची आई त्याला म्हणाली. आईचे भरलेले डोळे बघून युगचे सुद्धा डोळे पाण्याने भरून वाहू लागले. त्याच्यासोबत बोलता बोलताच तिने त्याला झालेली जखम पुसली. त्यावर मलमपट्टी करत युगचा हात हातात घेऊन ती त्याच्याच शेजारी बसली. डाव्या कुशीतून जाणवणाऱ्या वेदना युग पूर्णपणे विसरून गेलेला. एकटक स्वतःच्या आईकडे तो बघत होता. त्याच्या आईने त्याच्या कपाळावर ओठ टेकवत त्यावर बोटांनीच क्रॉस काढलं. तिच्या बोटाचा स्पर्श डोळे मिटून तो अनुभवू लागला. सोबत तिच्या तोंडून निघणारे शब्द त्याच्या कानात गुदगुल्या करू लागले. येशू ख्रिस्ताकडे युगसाठी प्रार्थना करत होती ती. थिंक ओ गॉड of my son who is ill, whom we now commend to your compassionate regard, that no healing is too hard if it will be your will. We therefore pray that you bless our friend with your loving care, renew his strength and heal what else him in your loving name. हे देवा, माझ्या आजारी मुलाचा विचार करा
तुमच्या दयावंत स्वभावाची खूप प्रशंसा मी ऐकली. जर तुमची इच्छा असेल तर यातून ठीक करणे फार कठीण नाही. म्हणून मी प्रार्थना करते की तुम्ही माझ्या मुलाला आशीर्वाद द्या. त्याच्या शक्तीचे नूतनीकरण करा आणि त्याला त्रास होत आहे तो बरं करा. प्रार्थना करून होताच युगच्या कपाळावर तिने ओठ टेकवली. तिच्या त्या स्पर्शात इतकं प्रेम भरलेलं होतं की युग सगळं काही विसरून गेला. हळूहळू आईचा हात त्याच्या पकडीतून सुटत होता. तिचा हात पुन्हा घट्ट पकडून झोपण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता. अखेर झोप लागली आणि हात पूर्णपणे सुटला. "मा!" डोळे उघडून त्याने स्वतःच्या आईला आवाज दिला, पण त्याची आई तिथे नव्हती. स्वप्नात जो नजारा तो बघत होता तसं प्रत्यक्षात त्याच्या आजूबाजूला काही नव्हतं. "पुन्हा मम्मी आलेली का भेटायला?" डॉक्टर विकल्पने विचारलं. तसं युग शांत बसला. "मी कुठे आहे? आणि अविरा?" एकामागून एक प्रश्न युगने डॉक्टर विकल्पला केले. "तुझा बॅड लक ब्रो, तू अजूनही जिवंत आहेस." नेहमीप्रमाणेच युगला मस्करी करतच डॉक्टर विकल्प म्हणाला. "आणि अविरा?" युगने लगेचच दुसरा प्रश्न केला. "तिला ऍडमिट केलंय, बाजूच्याच रूममध्ये आहे." डॉक्टर विकल्पने असं काही म्हणताच युग बेडवरून उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला. "उगाच मला झोपेचं इंजेक्शन द्यायला मजबूर करू नकोस. गप्पपणे पडून राहा." हातात रिकामी सिरिंज पकडतच डॉक्टर विकल्पने युगला धमकावलं. "मला अविराला भेटायचंय. काय झालंय तिला?" बेडवर शांतपणे पडून राहतच युगने डॉक्टर विकल्पला विचारलं. "काय झालं असेल अविराला? कळेलच पुढील भागात." धन्यवाद.